आहे. त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गावरती म्हणजे प्रवचन पुन्हा चालूच आहे. जे विशुद्धी मार्ग दिला आहे ना, त्या विशुद्धी मार्गाच्या 3 पायऱ्या आहेत. 3 पायऱ्या म्हणजे पंचशील, दुसरी आर्य अष्टांगिक मार्ग आणि तिसरी पायरी म्हणजे 10 पायऱ्या. अशा या तीनही म्हणजे विशुद्धी मार्गाच्या 3ही पायऱ्यांवरती तथागत भगवान बुद्धांनी एकाच वेळेस ते प्रवचनामध्ये त्याला उपदेश दिलेला आहे. तर दुसरी पायरी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. तर आर्य अष्टांगिक मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जो जो या मार्गाचा अवलंब करेल, जो जो या मार्गाचा अवलंब करेल त्याचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी राहील. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की अंधारात जसा दिवा प्रकाश देतो त्याप्रमाणे हा आर्य अष्टांगिक मार्ग हा दिव्याप्रमाणे प्रकाश देणारा मार्ग आहे. मग दिव्याप्रमाणे प्रकाश देणारा मार्ग म्हटल्यानंतर त्याचा पहिला मार्ग कोणता? तर सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा नाश करणे ही सम्यक दृष्टी. आता हा विषय पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि रस पाहिजे हा विषय आता पुढच्या लेवल येणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त स्पष्टीकरण देणार आहे. विशुद्धी मार्ग जो आहे ना, तर या 3 पायऱ्यावरती हा विशुद्धी मार्गाचा विषय आपल्याला रेखाडे आहे, म्हणून त्याच्यावर तुम्ही सगळं बोलणार नाही. तर सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा नाश करणे. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे दृढ निश्चय करणे. दृढ निश्चय करणे, दृढ संकल्प म्हणजे पुण्य करण्याच्या दृष्टीने दृढ निश्चय करणे. त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी तिसरा मार्ग सांगितलेला आहे सम्यक कर्मार्थ. सम्यक कर्मार्थ हा धार्मिक याच्यावरती आधारित आहे आणि हा पंचशीलावरती हा सम्यक कर्मार्थ आधारित आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितले सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे एक आपण जो धंदा, आपला व्यवसाय आहे, आपला जो व्यवसाय आहे म्हणजे जो आपण काही पोट भरण्यासाठी जो काही व्यवसाय करतो, जो काही धंदा करतो तो योग्य असला पाहिजे. चरितार्थ चालवताना योग्य पद्धतीने तो चरितार्थ चालवला पाहिजे. म्हणजे कोणाचंही नुकसान होणार नाही, कोणाची हानी होणार नाही, अशा प्रकारची आपली माणसाची ही आजीविका असली पाहिजे, असं तथागत भगवान बुद्धांनी हा उपदेश दिलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे 6वा मार्ग म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे की हात वर करा, पाय खाली करा किंवा पाय वर करा, हा सम्यक व्यायाम नाही, हा योगा नाही. सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला दिलेला तो व्यायाम आहे. म्हणजे सतत प्रयत्नशील राहायला, सतत माणसाला प्रयत्नशील राहायला पाहिजे, तर याला म्हणतात सम्यक व्यायाम. यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे सतत जागृत राहणे, सतत जागृतपणे काम करणे. म्हणजे क्षण प्रतिक्षण मी काय करत आहे, मी काय केलं पाहिजे, आणि याचं म्हणजे सतत म्हणजे स्मृती जागृत ठेवून आपण आपलं आचरण आणि आपलं वागणं असलं पाहिजे, त्याला म्हणतात सम्यक स्मृती. अशा प्रकारे हा मार्ग आहे. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता साधणे. चित्ताची जर एकाग्रता साधली तर आपण कुठलंही काम मनपूर्वक आपण करू शकतो. जसं अभ्यास असेल, आपलं धम्माचं जे काही चिंतन मनन असेल किंवा अजून कुठलंही काम असेल, जर आपण धम्मात कार्यात जर पुढे घेतले असेल तर आपण जर एकाग्र चित्ताने जर आपण काम करत असेल तर ते नक्कीच आपलं काम ते यशस्वी होतं. अशा प्रकारे हा तथागत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. मग हा जे पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, कसं पाहिजे ही फक्त 5 परिवारांसाठी फक्त किंवा भिक्खू संघासाठी होते का? नाही. त्या उपासक उपासिकांसाठी जे दैनंदिनीमध्ये जीवन जगतात, उपासक उपासिका सर्वांसाठी हा उपदेश तथागतांनी आपल्याला दिलेला आहे. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी कसं पालनला यावर प्रवचन दिलेलं आहे. मी अगदी शॉर्टमध्ये हा विषय देण्याचा प्रयत्न करत आहे, बरं का? तुम्हाला समजत आहे ना? तर कसं पालनला यावरती तथागत भगवान बुद्धांनी हा उपदेश दिलेला आहे 5 परिवारांसमोर प्रवचनामधून की कसं पालनला म्हणजे 10 सद्गुण. कसं पालनला म्हणजे 10 सद्गुण. हे 10ही सद्गुण एकमेकांच्या तोलामोलाचे आहेत. हे 10ही सद्गुण एकमेकांसाठी पोषक आहेत, अगदी परिपोषक आहेत. यातला एकही सद्गुण म्हणजे 10 पारमितांमध्ये एकही पारमिता कमी नाही की जास्त नाही, अशा प्रमाणे ते एकमेकांसाठी परिपोषक आहेत आणि समतोल राखणारे आहेत. तर त्या 10 पारमिता जर आपण पाळल्या, नुसत्या फक्त बौद्धांनीच नव्हे, या तथागत भगवान बुद्धांनी फक्त बौद्धांसाठीच नव्हे तर या जगातील सर्व जाती धर्म पंथातील सर्व लोकांसाठी, मानव जातीच्या कल्याणाकरता, उत्थानाकरता, प्रगतीकरता या 10 पारमिता सांगितलेल्या आहेत. तर त्या 10 पारमिता कोणत्या सांगितल्या ते आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 10 पारमितांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रथम सांगितलं शील पारमिता. शील म्हणजे नीतिमत्ता, पापविरुद्धा,
वाईट कृत्य करण्याची लाज वाटणे, अपराध करण्याची लाज वाटणे याला म्हणतात शीलपारमिता. दुसरी पारमिता सांगितली आहे की दानपारमिता. दानपारमिता म्हणजे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करणे याला म्हणतात